महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चे बांधणीत गुंतलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीने दिनांक 21 सप्टेंबर रोजी आपल्या 11 उमेदवाराची यादी जाहीर केली असून एका तृतीयपंथी उमेदवारास उमेदवारी देऊन धाडस केलं आहे। उमेदवारांना प्रचारासाठी योग्य वेळ मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये सर्व समाजातील व्यक्तींना नेतृत्वाची संधी दिली आहे। रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील तृतीयपंथी, लेवा पाटील सिंदखेड राजा मतदारसंघातून सविता मुंडे वंजारी, वाशिम मतदारसंघातून मेघा किरण डोंगरे बौद्ध, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा लोहार, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे बौद्ध, साकोली मतदारसंघातून डॉक्टर अविनाश नन्हे धिवर, नांदेड जिल्हा नांदेड दक्षिण मतदारसंघातून फारुख अहमद मुस्लिम, लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले लिंगायत, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विकास दांडगे मराठा, शेवगाव मतदारसंघातून किसन चौहान पारधी, खानापूरमधून संग्राम माने वडार यांची पहिल्या यादीत उमेदवारी निश्चित केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता नागेश अवचार, वाशिम।